अहो हा. हे सचिन तेंडुलकर साहेब हे आता काय करत असतील सांगा बरं. अगं सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे आणि खूप मोठा क्रिकेटर आहे. तो आता क्रिकेट खेळत असेल किंवा कुठल्या तरी ॲड वगैरे करत असेल. मग आपले हे मराठी कलाकार आहे बघा ते प्रशांत दामले, नाना पाटेकर, परत म्हणजे माधुरी दीक्षित म्हणा, हे असे सर्व कलाकार काय करत असतील सांगा बरं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. अगं ही सर्व नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित ना ही खूप मोठी मंडळी आहे. हे त्यांच्या क्षेत्रात खरंच खूप भरीव कामगिरी करत आहेत. म्हणजे चित्रपट, नाटकं, सिरियल, शोज ह्याच्यामध्ये काम करत असतील. मग मी काय म्हणते, मग आपले नेते मंडळी किंवा विरोधी पक्ष ह्यांचं काय चाललं असेल. अरे बाबा, नेते मंडळी आणि विरोधी पक्ष नेते हे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची असावी की नसावी यावर भांडत असतील. आणि झालंच तर आपण सामान्य मंडळी तुझा नेता चांगला की माझा नेता चांगला यावर नुसतं भांडण करत असू. अगं ही कलाकार मंडळी, खेळाडू हे खरंच खूप या छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष घालत नाहीत. ते त्यांच्या क्षेत्रातनं खरंच खूप भरीव कामगिरी करत असतात. त्यांना या छोट्या मोठ्या गोष्टींशी महाराष्ट्रात हिंदी असावी नसावी, मराठी भाषेचा बाणा असं या छोट्या मोठ्या गोष्टीत ते घेत नाहीत. ते त्यांच्या क्षेत्रात खरंच खूप मोठी कामगिरी करत असतात आणि त्याच्यामुळेच त्यांना पुरस्कार, मानपान अशा गोष्टी भेटत असतात. आपण सामान्य मंडळी फक्त बघत राहतो. बरोबर आहे तुमचं.